लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. लातूर येथील श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेत प्रवेश शुल्क रद्द करा. आनंद मेळ्याच्या व्यापारीकरणाविरोधात भारतीय मजदूर युनियनचा इशारा. कॉम्रेड राजकुमार भोसले, लातूर प्रतिनिधी. लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर यात्रेतील आनंद मेळा प्रवेशद्वार शुल्क तात्काळ रद्द करावे अशी मागणी भारतीय मजदूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा घुगे तसेच श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे प्रशासकीय सचिन जांबुतकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड राजकुमार भोसले यांनी ही माहिती दिली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली लातूर येथील सुमारे 700 वर्षांची परंपरा लाभलेली श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर यात्रा कोविडची 2 वर्ष वगळता मागील 72 वर्षांपासून अखंडपणे पारंपरिक पद्धतीने साजरी होत आहे. देशव्यापी कृषी प्रदर्शन, कुस्ती स्पर्धा, पशु प्रदर्शन, धार्मिक व सांस्कृतिक महोत्सव, लोककला आणि विविध वस्तूंची खरेदी विक्री अशा बहुआयामी स्वरूपामुळे ही यात्रा राज्यासह परराज्यातील भाविकांना आकर्षित करते. मात्र गेल्या 6 वर्षांपासून आनंद मेळ्याच्या नावाखाली यात्रेचे व्यापारीकरण होत असून सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. खासगी कंत्राटदारांमार्फत यात्रा चालवून प्रवेशासाठी शुल्क आकारले जात असल्याचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असल्याचे नमूद करत प्रवेश शुल्क तात्काळ रद्द करावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच यात्रेतील व्यावसायिकांकडून जादा भाडे व विविध शुल्क आकारले जात असल्याने यात्रा महागडी बनत असून सामान्य यात्रेकरू दूर जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते व सामाजिक संघटनांना दिले जाणारे VIP व VVIP पासेस बंद करावेत, अन्यथा त्याचा खर्च व्यापाऱ्यांमार्फत वसूल होत असल्याने यात्रा महाग होते असा आरोपही करण्यात आला. गतवर्षी लोककलेच्या नावाखाली डान्स पार्टीसारखे कार्यक्रम झाल्याचा उल्लेख करत अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवावे. तसेच 10वी 12वी बोर्ड परीक्षा काळात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी स्पीकरच्या आवाजावर मर्यादा आणाव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनावर कॉम्रेड राजकुमार भोसले यांच्यासह दीपक गंगणे, कावेरी विभुते, हातीमभाई शेख व अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास यात्रेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही कॉम्रेड भोसले यांनी दिला आहे. त्या ट्रस्टीने इतर लोकांना कॉन्टॅक्ट दिलेला आहे आणि त्या कॉन्टॅक्टरनी तिथं किमान यात्रेमध्ये प्रवेश करायला सुद्धा त्यांनी एंट्री फीस लावलेली आहे. एक बाहेरची एंट्री फीस, नंतर पुन्हा काही राहटपाळणा असेल तिथली एंट्री फीस, म्हणजे वेगवेगळी जी युनिट त्या ठिकाणी तिथं कामाला आलेले आहेत त्या प्रत्येकाने अगोदर प्रवेशद्वारावर त्यांनी एंट्री फीस घ्यायला लागले. म्हणून त्या एंट्री फीस मध्ये जो पैसा खर्च व्हायला लागलाय तो खर्च येणाऱ्या भक्तांसाठी खूप विचित्र वाटायला लागलाय आणि तो खर्चिक व्हायला लागलाय. म्हणून ह्या जे लूटमारीचा धंदा ज्या ट्रस्टीने केलेला आहे या लूटमारीला कंटाळून बरेचसे लोक आता ज्याप्रमाणे यात्रेमध्ये मोठ्या उत्साहाने येत होते आता तो उत्साह त्या ठिकाणी कमी झालेला आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्या ठिकाणची एंट्री फीस पूर्णपणे 100% माफ करावी आणि जे वेगवेगळे गट आहेत, वेगवेगळे युनिट आहेत त्या युनिटमध्ये प्रवेश करताना सुद्धा जी फीस घेतली जाते ती सुद्धा खुली करण्यात यावी. त्यांनी सुद्धा ती फीस माफ करावी आणि सर्व भक्तांना या यात्रेचा आनंद घेता यावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे आता 10वी 12वीच्या लेकरांच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्या परीक्षेच्या अभ्यासामुळे त्यांच्या जे यात्रेमध्ये गोंगाट रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत जो गोंगाट निर्माण होतो, मोठमोठ्या आवाजाने त्यांचे स्पीकर, लाऊड स्पीकर जे लावले जातात त्याचा परिणाम त्या अभ्यासावर व्हायला लागलाय. म्हणून त्यांना काही लिमिटमध्ये त्यांना आवाज ठेवण्यात यावा ही आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्या ठिकाणी बरेचसे वगैरे जे लोक येतात त्याच्यामध्ये पाकिटमारीचा प्रश्न त्या ठिकाणी बराचसा निर्माण व्हायला लागलाय. म्हणून प्रशासनाला पोलीस प्रशासनाला त्यांनी आदेशित करावं किंवा जागरूकपणाने जिथे जिथे चोरीमारी व्हायला लागले ते प्रकार तिथं थांबवा. दुसरी महत्वाची गोष्ट, लोककलेच्या माध्यमातून त्यांनी लायसन घ्यायला लागले. लोककलेचं आम्हाला लायसन द्या म्हणून तहसील मार्फत त्यांनी लायसन घ्यायला लागले, परंतु लोककला नसून त्याच ठिकाणी डान्स बार वगैरे चालवले जात आहात आणि एक विचित्र प्रकारचे यात्रेला स्वरूप त्या लोकांनी दिलेलं आहे. म्हणून भविष्यामध्ये जर आपण विचार केला ही यात्रा खरीद उत्सव आहे का कमाईचं साधन आहे अशा प्रकारचा विचार लोकांच्या मनामध्ये आल्याशिवाय
राहणार नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे या सर्व निवेदनामध्ये दिलेल्या बाबीवर त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि या यात्रेमध्ये जी 15 तारखेपासून सुरू होणारी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये दिलेल्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या मागण्यांचा अंमल करावा एवढी या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. काय म्हणतात दीपकजी गरणे, आपण प्रत्येक वेळेस सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने आंदोलन करता, काय मागणी आहे आपली? गेली 3 वर्षापासून सातत्याने आंदोलन करतोय की या ठिकाणी प्रवेश शुल्क रद्द करावा. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा माळेगावला भरते, तिथं कुठलाही शुल्क नाही, निर्विवाद आणि कसलीही अडचण नसताना तिथे यात्रा सुखाने होते. आपल्या इथे काय होत नाही. 72 वर्षाची परंपरा आहे. या 72 वर्षाच्या परंपरेत कधीही शुल्क आकारणी करण्यात आली नाही. यावेळेस करून लातूर शहराच्या सिद्धेश्वर यात्रेच्या वैभवाला कुठेतरी गालबोट लागतंय, म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा. मला असं वाटत नाही का लातूर सहाय्यक निबंधक यांच्या माध्यमातून सिद्धेश्वर यात्रेचं नियोजन आहे, याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झालं असं वाटतंय का तुम्हाला? तो तर खूप अभ्यासाचा विषय आहे. ऑन कॅमेरा जे लिलाव केले जात आहेत, ऑफ कॅमेरा वेगळेच पैसे घेतले जात आहेत. 4.5 लाख रुपये तुम्ही पार्किंगला घेताय आणि एखाद्या लातूरकरांनी पार्किंगची गाडी लावली तर 30 रुपये शुल्क आहे. ओके, काही अडचण नाही, आमची गाडी ते तुमच्या ताब्यात देतोय आम्ही 30 रुपयात. पण त्या पावतीवर कधी निरीक्षण केलं तर खाल्ल्या बाजूला राहते, गाडी चोरीला गेल्यावर आम्ही जबाबदार नाही. आम्ही 50 घ्या ना, 50 घ्या, आमची गाडी सुरक्षित तुमच्या ताब्यात ठेवली, आम्ही तशी परत द्या. नाही, कुठलीही जबाबदारी घेत नाही. सिद्धेश्वर यात्रेमध्ये ज्या कमिटीवर जबाबदारी आहे तिथील लोकांचं काय भ्रष्टाचार आहे का, जेणेकरून एक व्यापारी व्यक्ती भेटून सांगितला की मला लाखो रुपये ते भाडं मागत आहे तर मी तेवढं भाडं कुठलं देणार, तर मग त्याच्यासाठी मी या यात्रेमध्ये येऊ शकलो नाही. तुम्ही जर एक निरीक्षण केलं तर आपल्या दररोज चौकामध्ये कांबळे मामा आहेत, त्यांची तिसरी पिढी त्या ठिकाणी व्यवसाय करत होती. खारमुऱ्याचा गाडा हे दिला होता. पण यावेळी भाडं आकारते त्यांनी 15,000 रुपये 15 दिवसाला भाडं. 1,000 त्याची कमी नसेल तर कशाला त्याने येणार आहे? बरोबर. नाही येणार. एवढा पैसे जमा होतो. आणि सगळ्यात मोठी स्कॅम झाल्यासारखं झाले की लातूर शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना तर यात्रा महोत्सव समितीवर घेतले की त्या लोकांकडे बघून आम्हाला आरोप करायला सुद्धा मागे पुढे विचार करावा लागते. अरे एवढे प्रतिष्ठित नागरिक या समितीवर आहेत, आरोप करायचा तरी करा. कसा भ्रष्टाचार होतोय? 100% होतो. त्याच्या खोलावर जाण्यापेक्षा किमान गरीबाच्या माना मुरगळताय तुम्ही, जास्त तिकीट आकारून ते आकारू नका. तिथं आरोग्याच्या सेवा द्या एवढी मागणी. काय म्हणतं कावेरी मॅडम? आपलं पुढे काय मागणी आहे आपली? नमस्कार, मी कावेरी विभूती शिवसम्राट प्रदेशाध्यक्ष आहे आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही हा पाठपुरावा करत आहेत आणि आजही आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलं आहे. भारतीय युनियन मजदूर या संघटनेच्या आधारात आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला तात्काळ हे बंद करायचं नाही तर आम्हाला कायमचं हे बंद करायचं आहे. कारण गरीब जे लातूर शहरातच नाही कुठंच हे म्हणजे शुल्क आकारला जात नाही, फक्त लातूरमध्येच आकारला जातो. आणि लातूरमधील जे माझे माता भगिनी आहेत त्यांच्या हाताला काम नाही, राहायला घर नाही आणि लाईट बिल भरून रूम भाडं भरून त्यांचं कंबरड मोडले. आणि वर्षातून येणारी ही सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आहे. तर ही यात्रा गोरगरिबाच्या आनंदाची यात्रा आहे आणि ह्या यात्रेवर कुठंतरी विरजन पाडतात हे व्यापारीकरण करू. त्याच्यामुळे ती लातूर शहरातील ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या यात्रेवर हे विरजन जे पाडलं गेलं आहे ते बंद झालं पाहिजे. आणि जर नाही बंद झालं किंवा आमचं जर आम्हाला रिप्लाय नाही दिला तर यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन आम्ही करून हे मजदूर वर्ग समस्त रस्त्यावर उतरण्याची पुढची आमची जिल्हाधिकारी मॅडमला विनंती आहे. हे बंद करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू. तर हा असा विषय लातूर शहरामध्ये ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा याच्यासाठी लातूर शहरातील भारतीय मजदूर युनियन संघटनेच्या वतीने आज संस्थापक अध्यक्ष राजकुमार भोसले आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी आज जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये 3 वेळेस शिष्टमंडळ येऊन गेलं असं त्यांना तोंडी सांगून यानंतर या निवेदनाचा जर विचार नाही झाला तर भारतीय मजदूर कामगार संघटना आहे 28 वर्षांनी अधिराज्य फक्त मजदूर लोक, लेबर लोक या लोकांसाठी काम करणारी, यानंतर हे आंदोलन हा वेगळ्यापैकी राहील असे संस्थापक अध्यक्ष राजकुमार भोसले यांनी सांगितलेलं आहे. आणि लातूर ग्रामदैवत हे सिद्धेश्वर यात्रा यामध्ये होणारा खूप मोठा भ्रष्टाचार याच्या बाबतीतही चौकशी व्हावी असे विचार आणि निवेदनामध्ये मांडलेले आहेत आणि ते निवेदन आज मॅडमच्या हस्ते त्यांना दिलेलं आहे.
लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हकीम शेख सोबत हर्ष गिलचे लातूर. बंद करा सिद्धेश्वर यात्रेतील शुल्क बंद करा शुल्क रद्द बंद करा. ओके. माझं नाव सरिता शंकरराव सूर्यवंशी. नाही फक्त मला हा काय म्हणताय संगीता मॅडम? सरिता. हा सरिता मॅडम. सर माझं म्हणणं आहे की सगळीकडे जी यात्रा भरते तिथं निशुल्क असतं ना, मग लातूरमध्येच का शुल्क घेतला जातो हे माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि संघटनेच्या तर्फे मी सगळ्यांना हे करते की सांगते की मी शासनाने असं ठरवावं की गोरगरिबांना शुल्क घेण्यात येऊ नये. सगळीकडे जिकडे गेलं तिकडे रातपाण्यात बसायचं म्हणलं शुल्क घेतला जातो. देवाच्या मंदिरात जायचं असेल तर शुल्क घेतला जातो. का गरिबांचे एवढे खिशातले पैसे गरिबांचे का घेतात तुम्ही, आणि तो पैसे जातो कुठं, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि संघटनेच्या वतीनं माझं म्हणणं असं आहे की हा पैसा कोणत्या टेंडरवाल्याकडे जातो ना कुठं जातो हा तर आम्हाला विशेष आम्हाला माहित नाही, तर तुम्ही आम्हाला सांगावं. चौकशी झाली. ह्याची सगळ्यांनी मिळून चौकशी करावी. संघटनेच्या वतीनं माझं एकच मी मॅडमला निवेदन देते की ह्याची सगळ्याची चौकशी केली जावी. तर असं लातूर शहरामधल्या सर्व नागरिकांची नाराजगी आहे. सर्व नागरिकांना देवाचं दर्शन घेण्यासाठीही पैसा द्यावा लागतो आणि तिथं फी भरून ते मध्ये जावं लागतं. अशा प्रकारे ही सिद्धेश्वरची यात्रा होत आहे. म्हणून लातूरचे जिल्हाधिकारी तथा लातूरचे सहाय्यक निबंधक आयुक्त यांनी तात्काळ यावर लक्ष द्यावं. अन्यथा 58,000 सदस्य असलेली भारतीय मजदूर युनियन संघटना याचा पाठपुरावा हे शेवटपर्यंत करणार आहे, असं संस्थापक अध्यक्ष राजकुमार भोसले यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी हकीम शेख सोबत हर्ष गिलचे लातूर. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातिम शेख सोबत कॅमेरामन हर्ष गिलचे लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.